येणाऱ्या पुढच्या काळात आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले होईल, आयुष्यात असणाऱ्या अनेक समस्यांवर मार्ग निघेल अशी आशा प्रत्येकाला असते आणि त्यासाठीच बरेच जण राशी भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळेच 12 राशींपैकी धनु राशीच्या व्यक्तींच्या वार्षिक राशी भविष्याबाबतची माहिती ज्योतिषाचार्य शारदा मोहिते यांनी दिली आहे। धनु राशीची 7.5 23 सालामध्ये संपली आहे। आता धनु राशीला चांगले दिवस येणार आहेत। आपल्या कर्मक्षेत्रात कन्या राशीत केतू विराजमान होत आहे। त्यामुळं केतू हा मागील जन्मातील अपूर्ण राहिलेले कर्म पूर्ण करण्याचा कारक समजला जातो। त्यामुळं उद्योगधंद्यात वाढवडिलांचे जे काही समस्या असेल त्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे। उद्योगधंद्यामध्ये जे अपुरे काही काम राहिलेले आहेत, अपुरे प्रकल्प राहिलेले आहेत, ते आता पूर्णत्वास यायला सुरुवात होईल। ज्या व्यक्तींचे बहीण भावांचे भांडण तंटे कोर्ट कचेरी खटला चालू असेल तर त्यामध्ये त्यांना यश येईल। परंतु सामंजस्यपणानं समजूतदारपणानं एकत्र येऊन विचार केल्यास त्यामध्ये वडिलांच्या प्रॉपर्टीचा तुम्हाला उपभोग घेता येईल। 2024च्या पूर्वार्धात व्यावसायिकांना चांगल्या नवीन संधी उपलब्ध होतील। त्यांचे जे काही अडलेली कामं आहे ती मार्गी लागते। नोकरदारांना आत्तापर्यंत नोकरीत अपमान झालेला आहे। बढतीमध्ये मिळण्याच्या ज्या संधी हुकल्या आहेत त्या आता मार्गी लागतील। विद्यार्थी दशेतील मुलांना ज्यांना नोकरी आणि शिक्षण या संबंधात परदेशामध्ये जावायचे होते त्यांना काय करावे, कोणत्या क्षेत्रात जावे याबद्दल मार्ग सुचत नव्हता, द्विधा मनस्थिती होत होती, पण आता त्यांना व्यवस्थित मार्ग मिळेल। आरोग्याच्या बाबतीत सर्वांना हे वर्ष चांगले जाईल। ज्या काही तक्रारी असतील त्याचं निवारण लवकरात लवकर होईल। जून ते नोव्हेंबरच्या दरम्यान महिलांनी आपल्या मुलांच्या बाबतीत लक्ष देणे जरुरी आहे, कारण त्यांचा अभ्यासातून लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे। या राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेताना शांततापूर्वक विचार करून थोडे थांबून घेणे फायदेशीर ठरेल, अन्यथा तो निर्णय चुकण्याची दाट शक्यता आहे। साधारणतः नोव्हेंबर 2024 नंतर धनुरास असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात बऱ्याचशा प्रमाणात स्थिरता येईल आणि एकंदरीत धनुराशीच्या व्यक्तींना 2024 हे वर्ष इच्छापूर्तीचे असेल, असेही शारदा मोहिते यांनी स्पष्ट केलं आहे। लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।